नमस्कार सर्वांना, जय श्रीराम। तर पाहू शकता आपण की काय आपण तर आज आपलं पानभोसी या ठिकाणी वास्तुशांतीची पूजा केलेली आहे। वास्तुशांती नेमकं कशासाठी करतात आणि का करावी, वास्तुशांती करण्यामागचा उद्देश काय आहे? ज्यावेळेस पृथ्वी तलावावर वास्तू पडला होता आणि देवांनी त्या वास्तूला शांत करण्यासाठी, कारण तर देवांना या ठिकाणी निवास करायचा होता, तर वास्तूला शांत करण्यासाठी, इथं राहण्यासाठी, राहताना आपल्याला जीवनाला सुख लाभावं यासाठी काय केलं, देवतांनी सुद्धा वास्तू केली होती, यज्ञ होम हवन केला होता। आणि त्यानंतर मग आता या वास्तूमध्ये आपण पाहू शकतो की बाबा आपण किती सौरंग मांडलेले आहेत, 15 सौरंग मांडलेले आहेत। कोणता सौरंग कशासाठी मांडलेला आहे, याचं महत्त्व काय आहे नेमकं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे। उगं करायची का म्हणून पूजा नाही केली पाहिजे। तर आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी की हे आहे पंचाचार्य मंडळ। तर ज्या ठिकाणी हे आपले गुरुवर्य असतात पंचाचार्य 5, तर 5 गुरुवर्यांचं मंडळ जो आहे या ठिकाणी पंचाचार्य पूजन केलेलं आहे। आणि त्यानंतर सर्वात सुरुवातीला मध्यभागी आपण एक कलश मांडलेला आहे। तो जो कलश आहे तो कलश कोणता आहे तर प्रधान देवता म्हणतात। जसे की कुठल्याही कार्याला एखादा केंद्रबिंदू असतो, तसंच आपल्या पूर्ण वास्तुमंडळाला, वास्तूच्या पूजेला सुद्धा एक प्रधान देवता म्हणून प्रधान कलश मांडणे केलेला आहे। आणि त्यानंतर आपण या ठिकाणी मांडलेला आहे महादेव आणि पार्वती, कारण तर त्रिलोकाचे भूलोकाचे स्वामी जर कोण असतील, सर्व विश्व कोणावर आधारित असेल तर महादेव आणि पार्वतीवर आधारित आहे। त्यामुळे आपण महादेव पार्वतीची मूर्ती सुद्धा या ठिकाणी उपस्थित केलेली आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी या चौरंगावर तुम्ही पाहू शकता की हे 64 योगिनी मंडळ आहे, तर याला म्हणतात चतुष्ट योगिनी। तर या मंडळाची पूजा म्हणजे काय आहे की ज्यावेळेस पृथ्वी तलावावर भक्तावर संकट आलं, त्याला नष्ट करण्यासाठी देवीने काय केले की 64 अवतार घेऊन राक्षसाला नष्ट केलेलं आहे, म्हणून त्यासाठी हे 64 योगिनीचं मंडळ मांडलेलं आहे। त्याही पुढे गेलं तर तुम्ही ते बालाजीचा फोटो दिसतोय, आणि तो मंडळ आहे बालाजीच्या फोटो समोरचं जे मंडळ आहे त्याला म्हणतात आपण सर्वतोभद्र मंडळ, जे की अर्ध्या भागामध्ये त्याच्या विष्णू असतो आणि अर्ध्या भागामध्ये लक्ष्मी असते। म्हणजे जसं पती पत्नीचा अर्धा भाग म्हणजे तसं हे लक्ष्मी आणि पार्वती याच्या, लक्ष्मी आणि विष्णू यामध्ये असतो समाविष्ट। आणि तुम्ही आणखी पाहू शकता हे सर्वतोभद्र मंडळ। कधी जर तिरुपती बालाजीला गेलात तर बालाजीच्या ठिकाणी, हे तिरुपतीच्या बालाजीच्या ठिकाणी हुबेहूब सर्वतोभद्र मंडळ असं मांडलेलं आहे त्या ठिकाणी आणि नेहमी असते। आणि त्याही पुढे बघितलं तर महादेवाची मूर्ती स्थापन म्हणून काय केलेलं आहे, आपण एक लिंग तो भद्रमंडळ मांडलेला आहे आणि हे आहे एक लिंग तो भद्रमंडळ। आणि त्यानंतर पुढे जर गेला तर आपण पाणी पितो, पाणीवर आपलं जीवन आहे, तर म्हणून आपण काय केलेलं आहे, जलमात्रकांचं पूजन केलेलं आहे। आणि जलमात्रकांचं पूजन केल्यानंतर त्या जलमात्रकाच्या वाट्यामध्ये पाणी टाकलं, त्याच्यामध्ये सुपाऱ्या ठेवल्या आणि या ठिकाणी जलमात्रकाचं पूजन केलेलं आहे। कारण त्या घरामध्ये बोर असतो, आपण त्याचं पाणी घेतो, म्हणून आपण काय केलं, जलमात्रकाचं पूजन केलं। त्यानंतर त्याच्याही पुढे आलं तर ज्यावेळेस लेकरू जन्मलं काही जरी झालं तर आपण काय करतो, पंचांग बघतो, म्हणजे 5 अंगाची जो माहिती सांगतो त्याला पंचांग म्हणतात। आणि त्या पंचांगामध्ये जी 27 नक्षत्र असतात त्याची या ठिकाणी आपण मांडणी केलेली आहे। ही आहे 27 नक्षत्रांचं मंडळ आणि 27 नक्षत्रांच्या मंडळांचं आवाहन पूजन केलेलं आहे। त्यानंतर पुढे बघितलं तर तुम्ही वास्तुमंडळ आहे, वास्तू प्रतिमा आहे। जर आपण घर बांधलं, घरात बांधकाम केलं, आता हे घर नेमकं कशासाठी बांधलं, हे घर बांधून त्याच्यामध्ये वास्तूला शांत ठेवण्यासाठी हे जे वास्तूचं जे मंडळ आहे, हे वास्तूचं मंडळ या ठिकाणी बघा, यामध्ये तुम्ही पाहू शकता की यामध्ये आपण पूर्ण अभिषेक वगैरे करून वास्तूची प्रतिमा ठेवलेली आहे। तर या वास्तू प्रतिमेचा अभिषेक पूजन करून त्याला मंत्रविधी लावून त्याच्यात प्राण आणून आपण या ठिकाणी त्याला स्थापन केलेलं आहे। आणि वास्तुमंडळाच्या पुढे तुम्ही पाहू शकता की षोडश मातृका म्हणजे काय, आपल्या गावाच्या अवतीभोवती जे देवी असतात आपले रक्षण करतात, मरेमाय पोचीमाय हे ते देवी असतात ना, तर त्या देवीचं, दुर्गा देवी असते, ते असं मंडळ म्हणजे ते चतुष्षष्टी, आपलं षोडश मातृकाचं मंडळ म्हणजेच ते आपल्या आजूबाजूला जे देवी आहेत ते देवीचं मंडळ म्हणजे चतुष्षष्टी आपलं षोडश मातृका मंडळ। त्यानंतर पुढे गेलं तर तुम्ही पाहू शकता की काय आहे तर लक्ष्मी। तर आपल्याला कुठल्याही कार्यामध्ये, धान्याच्या तुटवड्यामध्ये काय असते, घरामध्ये दुर्डीमध्ये लक्ष्मी असते। त्याच्यानंतर पैसा म्हणजे काय आहे, लक्ष्मी आहे, म्हणून या ठिकाणी आपण लक्ष्मीचं पण पूजन केलेलं आहे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी आता पाहू शकता की हे आहे नवग्रह मंडळ, की जे की भविष्यामध्ये कुठलीही कुंडली बघत असताना, आर्थिक व्यवहार करत असताना आपण पाहत असतो, तर त्यावेळेस आपण ग्रह पाहतो, कुठला शनी अनिष्ट आहे का, गुरु अनिष्ट आहे का, आज आम्हाला वास्तू करायची, कुठला ग्रह आजच्या दिवशी शुभ आहे, तर म्हणून आपण काय केलेलं आहे, या नवग्रह मंडळाची पूजा केलेली आहे। आणि त्याही पुढे पाहिलं तर सूप हा आपल्याला काय, लक्ष्मी आहे, म्हणून सुपाचं पूजन केलेलं आहे। दुर्डी पण लक्ष्मी आहे, म्हणून दुर्डीचं पूजन केलेलं आहे। आणि आपल्या या ठिकाणी तर काय आहे, हे पण फळा आहे, फळा ही लक्ष्मी आहे, म्हणून फळ्याची सुद्धा पूजा केलेली आहे। आणि ही आहे नांदी समाराधना देवता मंडळ। तर नांदी समाराधनाची पूजा यासाठी केली पाहिजे की कारण तर बाबा की काय आहे, आपल्या जेवढ्या 24 पिढ्या असतात त्यांची नावं आपल्याला काही माहीत नसतात,
पण त्यांची नावं माहीत नसतात, मग त्यांना आपल्याला आमंत्रण द्यायचं पूजेमध्ये कुठलीही कार्य करत असताना. तर मग आमंत्रण द्यायचं पण आपण काय केलं, नांदी समाराधना देवता मंडळ मांडून मंत्राच्या द्वारे 24 पिढ्यांच्या नामाचे उच्चारण या ठिकाणी आवाहन स्थापन करून त्यांना बोलून त्यांना नैवेद्य वगैरे आपण या ठिकाणी दिलेलं आहे. आणि सर्वात शेवटी जे मंडळ येतं त्याला म्हणतात आपण क्षेत्रपाल. तर क्षेत्रपाल म्हणजे काय आहे की क्षेत्रपालाचा भाग असा आहे की बाबा आपण भाताचं पुतलविधी बनवतो. जर आता आपलं एवढं नवीन घर वास्तू वगैरे बांधली, याच्यामध्ये जर काही दोष असेल तर हे दोष निघून जावा. आणि हे दोष कसा असतो, तर आपण ज्यावेळेस घर बांधतो, घरामध्ये विटकर आणतो, रेती आणतो, माती आणतो, सिमेंट आणतो, गजाळी आणतो कुठली पण ती गजाळी सिमेंट माती वगैरे काढून टाकण्यासाठी, त्याच्यामध्ये जर काही दोष असाल तर ते काढून टाकण्यासाठी आपण वास्तुमंडळ आपले हे सर्व क्षेत्रपाल मंडळ क्षेत्रपालामधून काय करतो, तर त्या भातामध्ये आपण जीव आणतो आणि ते जीव घराच्या बाहेर काढून टाकतो. कारण तर तो जीव आहे की नाही चांगला नसतो, तर ती म्हणजे जे आपल्याला त्रास देणार आहे ते आपण बाहेर काढून टाकलेलं असते. म्हणून या ठिकाणी आपण काय केलेलं असते, वास्तूची ही क्षेत्रपालाची वगैरे सर्व मंडळांची माहिती पाहिली आणि सर्व मंडळांची पूजा केली. त्यानंतर यज्ञ होम हवन केला. तर होम हवन यज्ञ कशासाठी, तर बाबाजी आपण एवढी पूजा केली, एवढ्या देवाला आमंत्रित केलं. आवायामी म्हणजे काय आहे, या आणि बसा. स्थापयामी म्हणजे या ठिकाणी स्थापन व्हा. आणि पूजयामी म्हणजे काय, आम्ही तुमचं या ठिकाणी पूजन करत आहोत. आवाहन केलं, स्थापन केलं, पूजन केलं आणि त्यानंतर होमाच्या माध्यमातून ज्यावेळेस असा आपण होम करून आग्नेय स्वाहा म्हणतो. आग्नेय स्वाहा म्हणत असताना काय आहे तर की बाबा आग्नेय देवता ही देवापर्यंत नैवेद्य पोहोचण्यासाठी यज्ञाची जर पत्नी कोण असेल तर अग्नी आहे आणि अग्नी ही पत्नीकडून नैवेद्य घेऊन यज्ञ पत्नीला नैवेद्य देतो आणि पत्नी त्या अग्निदेवापर्यंत पोहोचून देवतांपर्यंत पोहोचण्याचं काम अग्निदेवता करत असते. त्यासाठी यज्ञाद्वारे देवताला नैवेद्य पोहोचण्याचं काम आपण या ठिकाणी झालेलं आहे, म्हणून यज्ञ करतात. आणि ते सर्व माहिती अशा प्रकारे आपण पाहिलेली आहे. पानगोशी या ठिकाणी आपली अशी वास्तू संपन्न झालेली आहे. सर्वांना जय श्रीराम, नमस्कार माझा.